नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव हर्षल अनिल खांदे, राहणार कोल्हार भगवतीपूर, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। आपण सध्या शरद किंग ह्या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आहोत। साधारणपणे हे 700 झाडांचा बाग आहे व माझा जुना 2200 झाडांचा भगवा ह्या जातीचा बाग आहे। साधारणपणे मी डाळिंब शेती ही 5 वर्षापासून करतो व मला आलेल्या समस्या जसे की लागवड करताना काय अंतर ठेवलं पाहिजे, त्याच्यानंतर फळ धरण्यापर्यंत आपण त्याची खत व्यवस्थापन फवारणी ही कशी केली पाहिजे व त्याच्यानंतर बॅक्टेरियल ब्लाइटचा त्रास असो, मरचा प्रॉब्लेम असो, अशा मला पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन, मायक्रोन्यूट्रियन्सची डिफिशियन्सी व असे अनेक प्रॉब्लेम मला साधारणपणे पहिल्या 2 वर्षापासून येत होते। त्याच्यानंतर आता ह्या 3 वर्षापासून मी आदरणीय BT गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब शेती करतो। तसंच आपण सध्या हा माझा 12 महिन्याचा प्लॉट आहे। हा प्लॉट आदरणीय सगळा हा प्लॉट पूर्ण व्यवस्थापन आत्तापर्यंत 12 महिन्याचं BT गोरे सर व सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आहे। तर ह्या प्लॉटचं सर सांगतात त्या पद्धतीने 14x10 अशी स्पेसिंग ठेवलेली आहे। जसंच की सर सांगतात त्या पद्धतीने सुरुवातीपासूनच रोप लावतानाच 2 लॅटरल होत्या, त्याच्यानंतर सिंगल स्टेम ह्या पद्धतीने आपण हा बाग पूर्ण डेव्हलप केलेला आहे। त्याच्यानंतर ह्या बागाला आत्तापर्यंत साधारणपणे 5 ते 6 वेळेस स्टॉपिंग झालेली आहे। त्यामुळे झाडाचा घेर हा पूर्ण असा छत्रीसारखा घेर झाडाने घेतलेला आहे। तसंच सर सांगतात त्या पद्धतीने प्रत्येक पाण्याबरोबर आपण काही ना काही खतं सोडली पाहिजे। त्याचप्रमाणे ह्या प्लॉटला सर सांगतात त्या पद्धतीने ॲव्हेना न्यूट्रीमिक्सचा वापर मी सुरुवातीपासूनच ह्या प्लॉटसाठी केलेला आहे। तर ॲव्हेना न्यूट्रीमिक्समुळं ह्या प्लॉटमध्ये मायक्रोन्यूट्रियंटची डिफिशियन्सी अजिबात जाणवली नाही मला। त्यानंतर पानाची कॅनोपी व हिरवेगारपणा हा आत्तापर्यंत कधीच कमी झालेला नाही या प्लॉटमध्ये। तसंच सर सांगतात त्या पद्धतीने ह्या प्लॉटला ॲव्हेना न्यूट्रीमिक्स बरोबरच अमावस्या पौर्णिमाचाही मी सरांनी सांगतात त्या पद्धतीने टाइम टेबल फॉलो करतो। त्याच्यात लान्स प्रो आसन, फोस्टिन रिच आसन, त्याचबरोबर निमॅट्रोल आसन, हे तिन्ही प्रोडक्ट मी सातत्याने याचा वापर करतोय। तर त्या प्रोडक्टमुळे ह्या प्लॉटला आत्तापर्यंत मरचाही प्रॉब्लेम आलेला नाही व निमॅटोडचाही आत्तापर्यंत प्रॉब्लेम आढळलेला नाही।